हाय हॅलो नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर चला आज आपण करणार आहोत दुधी भोपळ्याचा ठेपले किंवा धपाटे। खूप चविष्ट आणि रुचकर असे हे लागतात आणि वेगळं काहीतरी आपल्याला करायचं असेल तर हे नक्की तुम्ही ट्राय करा। तर चला सुरुवात करूयात आपण। तर त्यासाठी सर्वप्रथम आपण एक दुधी घेतलेला आहे, स्वच्छ धुवून वगैरे घ्यायचा आहे। आता धुवून झाल्यावर सोलणीच्या साहाय्याने ह्याची पूर्ण साल काढून घ्यायचं आहे किंवा सोलून घ्यायचा आहे। हा बघा, या पद्धतीने आपण सगळा सोलून घेतलेला आहे। आता एक परात घ्यायची आहे आणि पाठीमागचा पुढचा भाग पण कट करून घेतलेला आहे। आता किसणीच्या साहाय्याने हे किसून घ्यायचं आहे। हे बघा, खूप चविष्ट असं हे धपाटे होतात त्याचे किंवा थेपले खूप छान लागतात। आता काळे तीळ टाकायचे आहेत अर्धा चमचा, चाट मसाला टाकायचा अर्धा चमचा, हिंग टाकायचा आहे पाव चमचा, काळं मीठ टाकायचं आहे पाव चमचा, कसुरी मेथी टाकलेली आहे 1 चमचा, 1 चमचा सफेद तीळ टाकायचे आहेत, चवीनुसार मीठ टाकायचं आहे, ओवा टाकायचा आहे पाव चमचा, हळद पावडर आहे पाव चमचा। आता लसूण आणि मिरची आणि कोथिंबीर पण टाकायची आहे। असं हे वाटण करून घ्यायचं आहे जाडं भरडं असं। आता हे बघा, या पद्धतीने मी वाटण केलेलं आहे तेही याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। साधारणतः 2 चमचे मी टाकलेलं आहे। आता व्यवस्थित असं हाताने मिक्स करायचं आहे। हाताने मिक्स केलं की सगळीकडं हा मसाला वगैरे हे लागून जातं किंवा हे वाटण केलेलं आहे तेही व्यवस्थित लागतं। त्याच्यामुळे हे बघा झालेलं आहे मिक्स करून। आता ह्याच्यामध्ये गहू पीठ टाकलेलं आहे आणि 2 चमचे बेसन पीठ आवर्जून टाका, चव खूप छान येते। आता हे हाताने सगळं व्यवस्थित असं चपातीचा जसा गोळा मळतो आपण त्या पद्धतीचा हे मळून घ्यायचं आहे। थोडं हे पातळ होतं आणि पाणी टाकायचं नाही, याच्यातच मळून घ्यायचं आहे। जसं आपण मळत जाऊ तसं तसं हे पातळ होत जातं। हे बघा, याच्यामुळे पाणी टाकायच्या आधी पहिली घाई करायची नाही। जर लागलंच तर नंतर टाका, पण शक्यतो लागत नाही याला पाणी, दुधीला पाणी सुटत जातं। आता एका साईडला हे बघा गोळा व्यवस्थित मळून घेतलेला आहे, एका साईडला तवाही गरम करायला ठेवलेला आहे। आता थोडंसं तूप टाकायचं आहे, अर्धा ते पाव चमचा, आणि व्यवस्थित हा गोळा मळून घ्यायचा आहे। थोडंसं हे पातळच होतं पण काही नाही, लाटायला वगैरे येऊन जातं। चवीला खूप छान लागते हा धपाटे। आता पिठामध्ये, सुक्या पिठामध्ये हा गोळा हे करून घोळून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असा लाटून घ्यायचा आहे। थोडा हलक्या हाताने लाटायचा आहे, थोडंसं पातळ असतं त्यामुळे थोडंसं हलक्या हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे। हे बघा, या पद्धतीने लाटून घ्यायचं आहे। माझे जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा। चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। हे बघा, या पद्धतीने व्यवस्थित असं लाटून घ्यायचं आहे। या पद्धतीने बघा, आता थोडंसं हलक्या हाताने घ्यायचं आहे। सर्वप्रथम पहिल्यांदा तेल लावून घ्यायचं आहे। तेल किंवा तूप जे आपल्याकडे अवेलेबल असेल ते लावायचं आहे, पण तुपात हा नक्की करा तुम्ही। तुपात केलं ना तर चवीला खूप छान लागतो। आता हे बघा, तर व्यवस्थित अशी एक बाजू शेकून घ्यायची आहे 1-2 मिनटं आणि पलटी करायची आहे। दुसरीही बाजू शेकून घ्यायची आहे। तूप तेल काही आपल्याला हवं असेल ते लावून घ्यायचं आहे। दोन्ही साईड अशा शेकून घेतलेल्या आहेत। रेडी आहे आपला नाश्ता। तर चला, वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद।